तर कशी पब्लिक मी तुमचा लाडका प्रिन्स ठाकरे. तर भावानं आज कुठले ते आपण वांग्याची क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकता. डायरेक्ट गुलाबजामुळ दिसत होते आपले वांगे. एक नंबरमध्ये गाडी इकडे लावली होती घरापासून आपल्याला एडावर वांगे व्हायला लागते. वांगे वाहून बिवून घेतले मस्त क्वालिटीमध्ये केली भावानं. मस्त पाणी बिनी मारून घेतला मस्त वांग्यावर पोती बिती टाकून घेतले क्वालिटीमध्ये. मग भावानं चला तर घरी जेवण बिवून येऊ. जेवण बिवून झालं मस्त 2 फुला खुडले. चला तर आता देवाला घेऊन जाऊ मस्तपैकी. आलो गाडीकडं भावानं खतरनाकमध्ये गाडीमध्ये देवाला फुलं बिलं मस्त ठेवून बिवून दिलं आणि केली सुरुवात आपल्या नाशिक रस्त्याला. भावानं खतरनाकमध्ये आपल्या एक्सप्रेस हायवेला लागलो पहिले स्टार्टिंगला. मग नंतर समृद्धी महामार्गाला लागलं तिकडून सोडलं डायरेक्ट नॅशनल हायवेला टच झालं. नॅशनल हायवे म्हणजे आपला नाशिक रोड खतरनाकमध्ये होता ना भावानं. विषय नाही दिंडरीचा कोपरा सोडला आणि डायरेक्ट नाशिकमध्ये खतरनाक एंट्री झाली. थोडी रिक्स होती पण सिग्नलवर जाणं फिक्स होतं. आलो पहिले सिग्नल लागला तिकडून झाला मार्केटकडं आलो. मार्केटमध्ये आलो तर काही लाईन लागलीच होती. आपल्या लाईनीला नंबर होता मस्त क्वालिटीचे आपल्याला लावायचे. ते हरिओमध्ये गाडी मस्तपैकी इडं लावलो. मस्तपैकी केली उतरावायला सुरुवात. ते बायावर ते उतरावून बितरावून मस्तपैकी भावानं घेतलं ते. आलो फायनली गाडी बिडी लावून दिली खतरनाकमध्ये. आपण डायरेक्ट डबल गेलो मार्केटमध्ये पाणी बिनी मारून बिरून घेतलं मस्तपैकी. थोड्याच वेळाने लिलाव चालू झाला. एवढे आपल्याला पैसे भेटणार होते की आपल्या 200 रुपये कॅरेट पडणार होता आपल्याला भावानं. मस्तपैकी आपले कॅरेट तेवढे जमा करून बिरून आणले. चला तर आता आपल्याला निघायचं आहे खतरनाकमध्ये घरी. लागलो मस्तपैकी गेट बीट नाशिक मार्केटचा सोडला आणि केली पुढं सुरुवात धपाधप. सिग्नल लागणार सिग्नल राम घातला आणि केली पुढं. थोड्याच वेळात आपली एंट्री संपली नाशिकमध्ये. नाशिक झाला आणि मस्तपैकी आपण आलो पेट्रोल पंपावर डिझेल टाकून घेतला मस्त 600चा. निघलो भावानं इकडून दिंडरीचा कोपरा झाला. दिंडरी सोडली ना आपल्या थोड्याच वेळात आपली वणीमध्ये एंट्री होणार होती. कसं टॉपचा विषय होता ना भावानं. तसंच आपण पिंपळगाव हायवेला लागलो तिथून सोडला धपाधप संगमेर हायवे मस्त आहे ना. आपल्या क्वालिटीमध्ये आलो आपल्या डांबरी रस्त्याला. डांबरी सोडला आणि तपनपाडा एक्सप्रेस हायवेमध्ये थोडी रिक्स होती पण आपण घरी जाणं फिक्स होता भावानं आपला विषय. आलो फायनली घरी. आजचा ब्लॉग भावानं कसा वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन असतील तर फॉलो बिलो करून टाका बरं का.